नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला भारतीय संगीताचा इतिहास आणि विकास या विषयाचा अभ्यासक्रम आपण सुरू करतो आहोत। हा आपला थिअरीचा विषय असून यासाठी 100 गुणांचा पेपर तुम्हाला असणार आहे आणि आपल्या प्रॅक्टिकलच्या विषयाचं नाव कंठशास्त्रीय संगीत असं आहे। तर या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करताना आपला पहिला घटक आपण आज बघणार आहोत, ज्या घटकाचं नाव आहे संगीत शिक्षण पारंपरिक आणि आधुनिक। संगीताचं शिक्षण प्राचीन काळापासून तर आजपर्यंत कशा प्रकारे दिल्या गेलं आणि काळानुसार त्यामध्ये कशा प्रकारे बदल होत गेले याचा विचार आपण या घटकामध्ये करणार आहोत। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुचं मनुष्याच्या जीवनामध्ये असणारं अनन्यसाधारण महत्त्व या श्लोकामधून आपल्या लक्षात येतं। अगदी रामायण महाभारत काळापासून गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्याची पद्धत ही आपल्या भारतीय परंपरेमध्ये असलेली आपल्याला दिसते आणि संगीताच्या शिक्षणामध्ये सुद्धा हीच पद्धत जी आहे ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते। गुरुकुलामध्ये राहून वेगवेगळ्या विद्या ग्रहण करणे, वेगवेगळ्या कलांचं ज्ञान मिळवणे, वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान मिळवणे, या प्रकारे हे शिक्षण जे आहे ते चालत असे। आणि मग या गुरुकुलामध्ये जे विद्यार्थी कुशल आहेत, जे विद्यार्थी पारंगत आहे, अशांना त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं कार्य जे आहे ते केलं जात असे। तर यामधला पहिला मुद्दा जो आहे तो आपण बघूया, गुरु शिष्य परंपरा। गुरु शिष्य परंपरा जी आहे ती कशा प्रकारे अस्तित्वात आली, तर राजे महाराजे बादशहा यांच्या दरबारामध्ये मोठमोठे कलावंत जे आहेत यांची दरबारी कलावंत, दरबारी गायक म्हणून नेमणूक केली जायची आणि या गुरूंना त्यावेळेला समाजामध्ये फार मानाचं स्थान होतं। त्यामुळे मोठे कलावंत आपल्या दरबारामध्ये आहेत याचा अभिमान त्या राजे महाराजांना वाटत असे, बादशहांना वाटत असे।